नमस्कार. लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे. या पुढील बातम्या पहा. लोक महाराष्ट्र माझावर. मुंबई जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी नीती आयोगाने केलेला अभ्यासाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द. पहा आमचे रिपोर्ट. उमेश हर्षवाल यांची बातमी. मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी नीती आयोगाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही आर सुब्रमण्यम उपस्थित होते. मुंबईचा जीडीपी 5 वर्षांत दुप्पट करण्यासाठी 7 विविध क्षेत्रांवर नीती आयोगाने लक्ष केंद्रित केलं आहे. राज्यात दळणवळण आणि संपर्कांच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची कामं सुरू आहेत. उद्योजकांची देखील महाराष्ट्राला पसंती असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या अभ्यासात मुंबई महानगरासह पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांच्या विकासाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं आहे. सध्या या परिसराचं उत्पन्न 12 लाख कोटी असून ते उत्तर प्रदेश राज्याच्या 80% इतकं आहे. महामुंबई परिसराचा जीडीपी 2030 पर्यंत 26 लाख कोटी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं सुब्रमण्यम यांनी यावेळी सांगितलं. पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.